राजा इथली मी रहिवाशी आहे। मी बुलढाण्याच्या जिल्ह्यात चिखली रोडवर आमची मालकी हक्काचे घर असून अरुण मोकळे यांनी बेकायदेशीर आमची घरे पाडून टाकली आणि आम्हाला रस्त्यावर उभे केले। आता आम्हाला आमची घरे बांधून मिळावी, आमच्या या घराबद्दल काहीतरी आम्हाला मोबदला भेटावा, याची मी न्याय मागते, याबद्दल मी न्याय मागते। जय रुदास। मी डॉक्टर शांताराम कारंडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष। आज आदरणीय बबनराव घोलप माजी समाज कल्याण मंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा महाराष्ट्रभर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं काम करत असतो, त्या अनुषंगाने माझे एक कार्यकर्ते म्हणा, सहकारी म्हणा, मित्र म्हणा, बंधू म्हणा, किशोर डोंगरे त्यांनी मला फोन केला आणि मला माझी वेळ घेऊन कार्यालयात येऊन मला त्यांची व्यथा सांगितली। त्यानंतर मी हर्षदीप कांबळेंना फोन करून याबद्दल माहितीसुद्धा दिली, एक पत्र लिहिलं, मंत्रालयामध्ये सबमिट केलं, परंतु त्याचा काही पाठपुरावा मला वाटतं झाला नाही। त्यांनी काय कुणी दखल घेतली नसावी कदाचित। मग यांना जे बेघर करण्यात आलं, अरे बेघर कसं केलंय म्हणजे रस्ता रुंदी करण्याच्या नावाखाली केलंय, पण रस्ता रुंदीकरण हे फक्त यांची 10 घरं खूप तोडूनच केलंय। पुढे रस्ता रुंदच आहे, मागची बिल्डिंगला रस्त्यावर आणण्यासाठी यांची घरं तोडली का, तर हे दलित समाजाचे आहेत, चर्मकार समाजाचे आहेत, हे काय करणार नाहीत, हे कुठे पोचणार नाहीत, अशा भावनेतून जाणीवपूर्वक त्या काय आडनाव सांगितलं तुम्ही, डोंगरे मोकळ म्हणजे तो व्यक्ती मला नाही वाटत तो दलित समाजाचा आहे, त्यांनी जबरदस्तीने यांचे घरं तोडून रस्ता रुंदीकरण करून घेतलं, यांना मोबदला सुद्धा दिला नाही आणि यांना बेघर केलंय। अशा परिस्थितीमध्ये या आमच्या भगिनी आहेत, यांची मुलं 12वीला आहेत, मुली 12वीला आहेत, कोणाचे 10वीला आहेत, कोणाचे पती नाही आहेत, त्यांना रोजगार करून या ठिकाणी उदरनिर्वाह करा असतो आणि हे सगळं करत असताना जाणीवपूर्वक यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। मी या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की सरकारमध्ये जर जिवंतपणा असेल तर सरकारने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का हे मरायची वाट बघायची। अरे हे तुम्ही जर या आमच्या दलित बांधवांकडे भगिनीकडे जर ध्यान देणार नसाल तर आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून आदरणीय बबनराव घोलप आणि आमचे राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं आंदोलन उभं करू, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोदस, जय भीम। धन्यवाद।